नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत की आपण वारंवार म्हणतो की आम्ही कर देतो, आम्ही कर वेळेवर शासनाला भरतो आणि त्या बदल्यात आम्हाला काय मिळतं. म्हणजे मी आयकराबद्दल बोलत नाही आहे, मी आपल्या निवासी कराबद्दल बोलतो आहे. आयकर तर आपल्याला सर्वांना आपलं उत्पन्न उघड असल्यामुळे द्यावाच लागतो. म्हणजे असं म्हणतात की आपल्या देशातील समजा 140 कोटी आपली लोकसंख्या असेल तर फार 6 ते 8% लोक हे प्रामाणिकपणे कर भरणारे आहेत, कारण त्यांचा नाईलाज असतो, त्यांचं उत्पन्न उघड असतं आणि त्यामुळे त्यांच्या पगारातूनच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स या पद्धतीने म्हणा किंवा ॲडव्हान्स पे करणे असेल म्हणा, सेल्फ असेसमेंट टॅक्स असेल म्हणा किंवा सेल्फ डिक्लेअर टॅक्स असेल, अशा पद्धतीने लोक कर भरत असतात. आणि निवासी कर तर आपल्या सगळ्यांना भरावाच लागतो. ग्रामीण भाग असेल तर तिथे पाणीपट्टी असते, घरपट्टी असते, जे काय असेल, नगरपरिषदा, नगरपंचायती असेल, महानगरपालिका असेल, ते आपला मिळकत कर किंवा जे काही कर आहे तो कर आपल्या नागरिकांना त्याची देयके आहे अदा करत असतात आणि त्याप्रमाणे लोक कर भरत असतात. आता या मिळकत करामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट असतात. आपण मिळकत कराचं जे देयक आहे ते कधी जर व्यवस्थित वाचन केलं, त्याचा अभ्यास केला, तर आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी, त्याच्यावर लावण्यात आलेली टक्केवारी आणि त्या टक्केवारीच्या अनुषंगाने एकूण परिगणित केलेला कर, तसेच आपल्या घराचं क्षेत्रफळ किती आहे त्या अनुषंगाने सुद्धा कर निर्धारण होत असतं. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा मुख्य प्रश्न हाच आहे की आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, त्या करामध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर किंवा आपल्या आजूबाजूला त्या आहेत का? तर ह्याबद्दल नागरिकांच्या मनात नेहमीच द्विधा मनस्थिती असते आणि कोणी त्याच्या खोलात जाण्याचाही प्रयत्न करत नाही. आता माझ्याकडे एक निवासी जो मिळकत कर असतो, त्याला प्रॉपर्टी टॅक्स आहे असं म्हणतात, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला आता पाहायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण काही चर्चा करणार आहोत. तर त्या देयकामध्ये काय आहे मी ते तुम्हाला आत्ता दाखवणारच आहे आणि आपल्याला त्याबाबतच विचार करायचा आहे की हे नेमकं असं प्रकरण असेल तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत का. हे बघा, सर्वसाधारण कर आहे, याच्यामध्ये पाणीपट्टी आहे, सफाई कर आहे, अग्निशामक कर आहे, वृक्षसंवर्धन कर आहे, जललाभ कर आहे, जलनिस्सारण लाभ कर आहे, विशेष सफाई कर आहे, मनपा शिक्षण उपकर आहे, शिक्षण कर, निवासी आहे आणि बाकीचे 3 आहेत पण तिथे 0 लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्या प्रॉपर्टी टॅक्सची परिगणना होत असते. आणि आपल्याला ह्याबद्दलच बोलायचं आहे आता की ह्याच्यामध्ये ह्या ज्या बाबी समावेश आहेत, म्हणजे आता सर्वसाधारण कराबद्दल कोणाचं काय दुमत असायचं कारण नाही. तो आपल्याला 32.75% आहे आणि म्हणजे त्याची टक्केवारी एकूण करामधली. त्याच्यानंतर पाणीपट्टी आहे, तिचं टक्केवारी दिलेली नाही, पण ते सरसकट पहिल्या सहामाहीसाठी 1594, दुसऱ्या सहामाहीसाठी 1594 अशी लावलेली आहे. आणि ज्या लोकांना नियमित पाणी पुरवठा होतो, नियमित पाणी येतं सकाळ संध्याकाळ, पाण्याच्या बाबतीत जे सुदैवी आहेत त्यांना या पाणीपट्टी भरायला काही वाटणार नाही. आता पुण्यात अनेक ठिकाणी पाण्याचे हाल चालले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, काही ठिकाणी पाणी उपलब्ध नाही, अनेक सोसायट्यांना पाणी पोहोचतच नाही. पुणे इतकं विस्तारत आणि वाढत आणि फुगत चाललं आहे की पाण्याचं असमान आणि विषम वितरण ही भविष्यातली फार मोठी एक संकट आपल्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि कदाचित भविष्यात आत्ता जेवढं पाणी उपलब्ध होतं तेवढं उपलब्धही होणार नाही. कारण या विषयावर आपण मागे बोललो आहे की धरणांचा पाणीसाठा हा धरणांमध्ये वाहत येणाऱ्या गाळामुळे कमी होत चाललेला आहे. त्यामुळे मुळात पाणीसाठा कमी होईल, त्यात जर पर्जन्यमान कमी झालं तर आणखी कमी होईल आणि हा सगळा पाणीसाठा पाणीपुरवठ्यासाठी वापरत असताना वितरण व्यवस्थेमध्ये ज्या लॉसेस ज्याला आपण म्हणतो, त्रुटी आहेत किंवा व्यय आहे पाण्याचा,
त्यामुळे मुळात पाणी उपलब्धच कमी होणार आहे आणि ते जनतेपर्यंत पोचणारच कमी आहे. त्यामुळे ज्यांना मिळतं आहे त्यांनी सुदैवी म्हणावं स्वतःला आणि त्याचंही आपण इथं काय म्हणतात त्याला समर्थनीय कारण देऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा येतो सफाई कर. आता सफाई करामध्ये आपण घरामध्ये जे आपले स्वच्छतागृह असेल, स्नानगृह असेल, त्याच्यामधलं जे लिक्विड आहे म्हणजे लिक्विड वेस्ट ज्याला आपण म्हणतो, सांडपाणी म्हणा, ते वाहून नेणं, सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि निसर्गात योग्य ठिकाणी ते ठेवून देणं असं सगळं या सफाई करामध्ये अपेक्षित आहे. 671 पहिल्या सामाईसाठी, 672 दुसऱ्या सामाईसाठी लावला आहे. आता हा पुण्यातल्या अनेक ठिकाणी अनेक परिसरामध्ये घराच्या क्षेत्रफळानुसार बंगला असेल, अपार्टमेंट असेल, हाऊसिंग सोसायट्या असतील त्यानुसार हा बदलत जात असेल. तरी पण हा कर आहे आणि त्याची गरज आहे. त्याच्यानंतर अग्निशामक कर आहे, ती काय 50 रुपये दर 6 महिला तो लावला आहे. वृक्षसंवर्धन कर आहे, 33 रुपये दर 6 महिला लावला आहे. आता पुण्यातल्या जर निवासी इमारती असतील, व्यावसायिक इमारती असतील, त्याच्यानंतर सार्वजनिक आस्थापना असतील, त्यांचे करही असे बदलत जातात. त्यांनाही हा कर आकारणी त्यांच्यापर्यंत पोचवली जाते आणि त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी समावेश असतात. आता वृक्षसंवर्धन कर आहे, खरोखर आपली स्थानिक स्वराज्य संस्था वृक्षांचं संवर्धन करते का, वृक्षांची जोपासना करते का, नवीन वृक्ष लागवड करते का, तेवढी जागा उपलब्ध आहे का, हे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत आणि वृक्षांची कत्तल होणे, धोकादायक वृक्ष पाडणे, त्यांच्या फांद्या छाटणे, हे सगळं करत असताना पुण्यावर जे हरित आच्छादन आहे त्याचं क्षेत्रफळ कमी होता कामा नये असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. त्यामुळे वृक्षसंवर्धन कर द्यायला कोणी नाही म्हणणार नाही, परंतु वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी हा सार्वजनिक असा उपक्रम झाला पाहिजे. त्याच्यामध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, सार्वजनिक सोसायट्या असतील, अपार्टमेंट्स असतील, या सर्वांना त्याच्यात सामील करून घेतलं पाहिजे. स्वयंसेवी संस्था असतील, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील, या सर्वांनी एकत्रितपणे मिळून पुण्याचं हरित क्षेत्रफळ वाढवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. जललाभ कर लावला आहे 188 रुपये दर 6 महिला. जलनिस्सारण लाभ कर लावला आहे 311 रुपये. पथकर आहे 328 रुपये. आता जललाभ कर ही भानगड काय मला अजून समजलेली नाही आहे आणि जललाभ कर तो एक लावला आहे. कदाचित हे सांडपाणी वाहनासाठीच कदाचित हा असेल जलनिस्सारण लाभ कर आणि जललाभ कर तो सुद्धा 188 रुपये आहे. कदाचित पावसाळी ज्या वाहिन्या आहेत, जलवाहिन्या, पर्जन्य वाहिन्या, त्यांची जी आखणी केली जाते, त्यांचं जे जाळं निर्माण केलं जातं जेणेकरून पडलेल्या पावसाचं पाणी हे त्याचं लवकर निचरा व्हावा, ते लवकर एकत्रित संकलित व्हावं आणि त्याचं निचरा होऊन ते योग्य ठिकाणी नदीला, नाल्याला, ओढ्यांना ते पोहोचवावं, या पद्धतीने हे जललाभ कर आणि जलनिस्सारण लाभ कर असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे पाणी विशिष्ट प्रदेशातून गोळा होणे, नैसर्गिक नाल्या ओढ्यातून असतील किंवा आपल्या ज्या वाहिन्या टाकल्या असतील त्या माध्यमातून ते एकत्रित होऊन नदी नाल्यांमध्ये विसर्जित होणे, अशासाठी जी रचना आहे त्याच्यासाठी हे जललाभ कर आणि जलनिस्सारण लाभ कर आपल्याकडून घेतले जात असावेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर पथकर आहे. आता पथकरांबद्दल काय बोलावं, ह्याबद्दल मागंही आपण आपल्या चॅनलवर बोललेलो आहोत. पथकर महानगरपालिका घेते आणि काय लायकीचे पथकर, काय लायकीचे गतिरोधक, काय लायकीचे आपण ज्याला पदपथ म्हणतो, त्याच्यानंतर सायकल ट्रॅक आहे ते पुरवणं, रस्त्यांच्या कडेला पावसाळी गटार असणं, रस्त्यांची चांगली अवस्था असणं, हे सगळं या पथकारामध्ये येतं आणि ते पुणेकर जनतेला मिळत नाही असं मला गेले कित्येक वर्ष मिळत नाही आणि त्याच्याबद्दल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना, त्याचा कारभार हाकणाऱ्या धोरणांना काही खंत, काही खेद, काही शम्य वाटत नसेल असं मला जाणवतं आहे, तुम्हाला पण जाणवत असेल. आणि खरोखर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की सगळेच निगरगट्ट झालेत, सगळ्यांनाच दुर्लक्ष करणं त्यांच्या अंगवळणी पडले, पचनी पडले असं मला या व्हिडिओच्या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. मनपा शिक्षण उपकर घेते ते पण 60 रुपये दर वर्षाला आहे. शिक्षण कर निवासी आहे 197 रुपये, 196 रुपये. आता मनपा शिक्षण उपकर ह्याचा काय संबंध आहे? बहुसंख्य लोक मनपाच्या शाळेत जाणं आता टाळतात. मराठी असेल, उर्दू असेल, इंग्रजी असेल. त्याचं कारण मनपाच्या लोकांनीच, शिक्षण खात्यातल्या जाणवंत, प्रज्ञावंत, अभ्यासू, तज्ज्ञ लोकांनी शोधायचं आहे आणि तरीही तुम्ही जनतेकडून त्याचा उपकर घेता
आता आयकर भरत असताना सुद्धा एज्युकेशन सेस असतो, तो सुद्धा सगळी जनता निमूटपणे भरत असते. मग हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पुन्हा शिक्षण उपकर कशासाठी आणि पुन्हा त्याच्यामध्ये शिक्षण कर निवासी 197 रुपये, ही काय भानगडे मला कळत नाही. म्हणजे उपकर पुन्हा निवासी कर हे काय सगळे प्रकार आहे हे आपल्याला जी मिळकत करायची पावती येते त्याचा अभ्यास करून कोणी ह्याबद्दल सगळ्यांना समजून सांगितलं तर फार बरं होईल. आम्हाला कुठलाही कर द्यायला आमची ना नाही आहे, आमचा काही नकार नाही आहे, आम्ही हरकत घेत नाही आहे. परंतु ज्या कारणांसाठी तुम्ही आमच्याकडून कर घेताय तो कशासाठी घेताय हे एकदा समजून आम्हाला सांगा आणि त्या घेतलेल्या कराचा विनियोग हा चांगल्या कामांसाठी, विधायक कामांसाठी, जनतेच्या भल्यासाठी उपयोगात येतो आहे हे आम्हाला जाणवू द्या. हे जाणवत नाही, हे आमच्यापर्यंत पोचत नाही आणि आमच्या खिशातून आम्ही कष्टाने रात्रंदिवस राबून कमवलेला पैसा कर रूपाने भरत आहोत, तो सत्कारने लागायला हवा आणि त्याचं श्रेय आमचं आहे, आम्ही भरतो आहे ते आम्हाला जाणवायला हवं. असंच मला या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या पाहणाऱ्या लोकांना, आपल्या चॅनलच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुमच्या घरातही ही मिळकत कराची पावती कधी येत असेल तर ती अवश्य घ्या, तिचा अभ्यास करा आणि तुमचंही काय मत आहे मला या आपल्या यूट्यूबवरील ऑफबीट चॅनलवर अभिप्रायामध्ये नमूद करायला विसरू नका. आपण प्रत्येक देयक हे प्रामाणिकपणे भरत असतो, पोटाला चिमटा काढून पै जमा करत असतो आणि तो सरकारला विविध करांच्या माध्यमातून देतो. मग ते टोल असेल, आयकर असेल, असे मिळकत कर असतील, इतर काही चलनं वगैरे फाडतो, शासनाला ते शुल्क जमा करतो. परंतु ते सत्कारने लागते का, ते कशासाठी मागितले आणि आपण का देतो आहे, कितपत देतो आहे ह्याचासुद्धा कधीतरी अभ्यास करायचा प्रयत्न करा आणि आपल्या तुमच्या मतमतांतरांमध्ये ते नमूद करून मला कळवा. आपण याच्यावर आणखी एक व्हिडिओ बनवूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना या ऑफबीटच्या आपली जी पदयात्रा चालू आहे त्याच्यामध्ये सामील करून घ्या आणि या यात्रेकरू व्हा, एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. मी सुरेश मुरलीधर कोडितकर आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.